आज राज्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. नमस्कार, तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. 18 जुलै सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसं राहील. अहमदाबाद शेतीकडे झारखंडच्या आसपासच्या भागापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याला लागून असलेला जो काही मान्सूनचा असेल किंवा पट्टा अशा प्रकारे उत्तर भारताच्या आसपासून गेलेला आहे. तो थोडासा दक्षिणेकडे हळू सरकू लागलेला आहे, पण तरी सुद्धा तो अजून त्याच्या सामान्य स्थितीच्या उत्तरेकडेच आहे. आणि या भागाकडेच पाऊस हा वाढलेला आहे. इकडे हिमालयन क्षेत्रावरती सुद्धा पाऊस वाढणार आहेच. त्यासोबत राज्यातही जे कोरडे वारे येत होते ते थांबलेले आहेत काही प्रमाणात आणि त्यामुळे राज्यातही पावसाच्या नोंदी होत आहेत. पण अजूनही हा पाऊस सार्वत्रिक नाही कारण सिस्टम आपल्यापासून खूप लांब आहेत. घाट विभागात चांगल्या पावसाच्या नोंदी होत आहेत आणि आत्ता सकाळी जर आपण पाहिलं सॅटेलाईट इमेज तर रायगडच्या कर्जतच्या आसपासचा भाग आहे. त्या ठिकाणी चांगला एक पावसाचा ढग आहे. कोल्हापूर घाटाच्या आसपासचा भाग आहे. या ठिकाणचा पावसाचे ढग दाटलेत. पुणे घाटाकडे, सातारा घाटाकडे सुद्धा पावसाचे काही प्रमाणात ढग दाटलेले आहेत. त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया बऱ्याच ठिकाणी संततधार चालूच आहे. चांगल्या पावसाच्या नोंदी या ठिकाणी होत आहेत. गडचिरोलीच्या दक्षिण भागातही पावसाचा एक ढग आहे. अमरावती, अकोल्याच्या उत्तरेकडील एक दुसऱ्या ठिकाणी ढगाळ हवामान किंवा हलकासा पाऊस पाहायला मिळत असेल. बाकी सध्या सकाळी म्हणजे आत्ताच्या स्थितीला पावसाचे ढग इतर ठिकाणी कुठेही नाहीत. आणि येत्या 24 तासातील जर आपण अंदाज पाहिला, तर येत्या 24 तासामध्ये जी काही पावसाची शक्यता आहे, त्यामध्ये पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि त्याला असणारा रत्नागिरी, सिंधुदुर्गचा आणि रायगडचा भाग असेल. या ठिकाणी मुसळधार तर एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस सुद्धा होण्याची शक्यता राहील. तसेच नाशिक घाटाकडील भाग असेल मध्यम ते जोरदार त्याला ठाणे, पालघर मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस घाटाच्या आसपास राहील. किनारपट्टीपासचा जो जवळचा भाग आहे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यम तर एखाद्या वेळेसाठी जोरदार पाऊस या किनारपट्टीच्या भागामध्ये सुद्धा पाहायला मिळेल, पण तीव्रता किनारपट्टीला थोडी कमीच राहील. त्यानंतर इकडे भंडारा, गोंदियाचा जो भाग आहे, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीचे उत्तरेकडील भाग मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर इकडे अहिल्यानगरचा पूर्वेकडील भाग, नाशिकचा पूर्वेकडील भाग, पुणे पूर्व, सातारा मध्यापासून पूर्वेकडचा भाग असेल, सांगलीचा मध्यापासून पूर्वेकडचा भाग असेल, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगावचे दक्षिणेकडील काही भाग, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, परभणी, बीड, जालना हा जो भाग आहे, सगळीकडे नाही मात्र काही ठिकाणी आजही मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. तर राहिलेल्या भागामध्ये क्वचित हलका किंवा एकदम हलका मध्यम पाऊस होईल. जास्त शक्यता राहिलेल्या भागामध्ये पावसाची सध्या तर दिसत नाही. एखादा अपवाद वगळता मोठा पाऊस या मधल्या हा जो काही राहिलेला भाग आहे, या ठिकाणी नाही. काही ठिकाणी होईल, हलका मध्यम होईल, पण तीव्रता कमीच राहण्याची शक्यता आहे. सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा.